खराच्या हगाम्यामध्ये सगळेच भोंगळे येतं. या महाराष्ट्र राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक सगळेच याच्या समोर जाऊन भोंगळे झालेत येतं. सगळ्यांनीच याचा मूत पेलाय अमृत समजून. त्यातल्या त्यात या महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं महिला अत्याचाराचं प्रकरण घडलं, पण नेमक्याच महिला आणि बालकल्याण मंत्री आदितीबाई नेमक्या कुठं गेल्या हे समजायला मार्ग नाहीये. मला एक प्रश्न पडतो, तुम्ही नेमकी पद कशासाठी घेतात? खुर्च्या गरम करण्यासाठी का? अरे तुम्हाला ते पद झेपत नाही, त्या पदावरती बसल्यानंतर त्या पदाची गरिमा ओळखता येत नाही, सर्वसामान्यांना न्याय देता येत नाही, तर तुम्ही त्या पदावरती नेमकं कशासाठी बसतात? तुम्हाला साधं बोलणंही झालं नाही. का बोलणं झालं नाही? तुमचे पप्पा त्या भोंदू खरातकडे जाऊन अनामिका कापत होते, त्याचं मूत्ररूपी अमृत प्राशन करत होते म्हणून का? तो एवढा चटकरे एवढा मोठा झाला, पण अक्कल कुठं गुडघ्यामध्ये ठेवून मोठा झाला की काही काय माहिती. तुम्ही स्वतः एका पुरोगामी पक्षामध्ये आहात, जिथं या असल्या प्रकरणांना कसलाही थारा नसतो, आणि भिकार चोटांना तुम्हीच त्याचं आता तोंड नाही चांगलं माझं मूत पेत होतात अमृत समजून. मग तुम्ही कोणत्या विचारधारेवरती चालतात नेमका? महिलांवरती अत्याचार झाल्यानंतर महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री त्यांनी समोर येऊन बोललं पाहिजे, कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी द्यायला पाहिजे. माझं एकच म्हणणं आहे, मंत्री महोदया, तुमचा पण या प्रकरणाशी काही संबंध आहे का? कारण की केसरकराने शिक्षण मंत्री असताना या अशोक खरातच्या भावाला शालेय पोषण आहाराचं टेंडर दिलेलं आहे. कसं दिलं? त्याने मूत पाजला म्हणून तुम्ही संमोहित झालात का? केसरकराने पहिला राजीनामा द्यावा. तटकरेबाईनं जर झेपत नसेल तर ते पद सोडावं. माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे, साहेब सुधरा हो, जरा करा फेरबदल. हे बरबटलेले हात काढून टाका त्या मंत्रिमंडळातून आणि तिथं जरा चांगली माणसं बसवा, जी चारित्र्य संपन्न असतील, ज्यांच्या मनामध्ये सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी लढण्याची ताकद असेल, जी लोक सर्वसामान्यांना न्याय देऊ शकतील अशी बसवा. पण तुम्ही बी त्याच्यासोबत आलात. कसं तुम्हाला तरी म्हणावं हे बरं? तुम्ही बी द्या राजीनामा. तुम्हाला जे पण आहे महाराष्ट्र राज्य सांभाळणं, तुमच्याच कार्यकाळामध्ये घडलेल्या या सगळ्या गोष्टी येतात आणि तुम्हीच याला खतपाणी घेतलंय. लाजा वाटू द्या आणि पद धडाधड सोडून द्या.